मित्रांनो, एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की लोकसत्ता पेपर नेमका कसा वाचावा. काही मुलं काय करतात, 1 तास पेपर वाचतात, काही 2 तास वाचतात. त्यांना समजत नाही की स्पर्धा परीक्षेसाठी काय चालू घडामोडी महत्वाचं आहे. आणि काही विद्यार्थी दिवसभर सुद्धा पेपर वाचताना मी बघितले. तर मित्रांनो, याचा एकच फॉर्म्युला आहे, त्याला म्हणतात FBC फॉर्म्युला, फ्रंट, बॅक आणि सेंटर. बघा काय असतं. फ्रंट मध्ये जर बघितलं, आपल्या लक्षात घ्या, आपल्याला सगळ्या हेडलाईन दिलेल्या असतात. त्या हेडलाईन काय करायच्या, आपल्याला आपला जो सिलेबस आहे त्याला लिंक करायचे आणि ते वाचायचं. त्यानंतर तुम्हाला बी म्हणजे बॅक. आता बॅकला तुम्हाला अर्थशास्त्र रिलेटेड काही घडामोडी असतात आणि क्रीडा घडामोडी असतात. ते आपल्याला चालू घडामोडी म्हणजे महत्वाचे घटक आहे. आणि एक आहे सेंटर. सेंटर मध्ये तुम्हाला लोकमानस पेज एक 6 नंबरला आणि 7 नंबरला तुमचं संपादकीय आणि व्यक्तिवेध नावाचं चॅप्टर आहे, ते महत्वाचं आहे. लोकमानस आता याच्यासाठी महत्वाचं आहे की एखादा विषय, आता जो ज्वलंत विषय चालू आहे त्याच्यावर लोक आपापली मतं मांडतात, तर तो विषय फार महत्वाचा आहे. याच्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नेमक्या काय घटना आहेत त्या कळतात, आणि हे तुम्हाला मुलाखतीसाठी फार महत्वाचं आहे. आणि संपादकीयमध्ये तुम्हाला जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याच्यासाठी तो संपादकीय जो भाग असतो तिचे महत्वाचा आहे. आणि त्याच्या खालचा व्यक्तिवेध म्हणून एक चॅप्टर येतो. तो व्यक्तिविशेष मध्ये आपल्याला 2 ते 3 प्रश्न राज्यसेवेला किंवा इतर कुठल्याही परीक्षेला विचारले जातात. तो भाग तुमचा तिथं कव्हर होईल. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.